डबल मध्ये म्हटलं की गजराच्या अगोदर एक दोन नवीन गाणी म्हणण्याचा रिवाज आहे. रिवाज एक दोन गाणी घेतो आणि गजराला सुरुवात करतो. अरे हर घर में बसे कहीं जय श्री राम, हर घर में बसे कहीं राम, एक ही रघु जी राम. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम. भारत का बच्चा सत्याचा वाली सत्यनारायण चौरंगी बैसला. अहो सत्याचा वाली सत्यनारायण चौरंगी बैसला, चौरंगी बैसला.
अशी कशी ही सारी जगाची रीत न्यारी, अशी कशी ही सारी जगाची रीत न्यारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. आज बघा कोणाला चांगलं नको आहे, प्रत्येकाला वाईट हेच पाहिजे, बरोबर ना. सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी, कारण आता कलीचं युग चालू आहे, कलियुग. तुझं भोवती आज कली मातला हे विड्या या गुवांचा बघा. आम्ही जवळजवळ 8-8:30 आलो, चहा पिली, चहा पिऊन डायरेक्ट भजनाला आलो. बुवा 9-9:30 आले, डायरेक्ट जेवून जाऊन बसले. तुझं भोवती आज कली मातला, तुझं भोवती आज कली मातला, विसरू नको श्रीकृष्णाचं गोपाल गेलं. आणि आता चालू आहे कलियुग चालू आहे. आणि या कलियुगामध्ये बघा, कली एका हातामध्ये आपली भीम तर दुसऱ्या हातामध्ये आपलं लिंग पकडून उभा आहे. कारण जो मनुष्य प्राणी या कलियुगामध्ये या आपल्या 2 इंद्रियांना आळ्यामध्ये ठेवणार नाही, तो या कलीच्या फेऱ्यामध्ये अडकला जाणार. आणि जो मनुष्य प्राणी या आपल्या 2 इंद्रियांना आपल्या ताब्यामध्ये वशमध्ये ठेवणार, तो या कलियुगाचा भवसागर पार करून पहिलं फिरायला जाणार. म्हणून बघा, बोलताना चांगलं बोललं पाहिजे, ऐकताना चांगलं ऐकलं पाहिजे. कारण कसं आहे बघा, परमेश्वर जेव्हा आपला हा मनुष्य देह बनवत होता, परमेश्वर आपला हा मनुष्य देह बनवताना बाकीचे अवयव बनवताना, बाकीचे अवयव बनवत, हात आहेत, पाय आहे, डोळे आहे, नाक आहे, हे सगळे अवयव बनवताना परमेश्वराला काही विचार करावा लागला नाही. पण तो एक अवयव बनवताना परमेश्वराला विचार करावा लागला. घामाकून झाला परमेश्वर, परमेश्वराला भरपूर विचार करावा लागला. तो अवयव म्हणजे आपली जीभ. आणि म्हणूनच बघा, या आपल्या जिभेला 32 दाताचं कुंपण घालून पाठवलेलं आहे खाली. म्हणून बोलताना आपण काय बोलतो, कारण कसं आहे बघा, जोपर्यंत ही जीभ या 32 दातांच्या आतमध्ये आहे तोपर्यंत ती शांत असते. तोंड बंद करा, ती जीभ शांत असते. परंतु जर का एका 32 दाताचं कुंपण उघडलं की नंतर ती काय बोला आणि काय करी हे जो नियम नाही. आता नंतर बुवा गेले की बघा, त्यांचा कुंपण उघडला, अशी कशी सारी जगाची रीत न्यारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. तुझं भोवती आज कली मातला, मानव जन्म मिळाला पूर्व पुण्याईनं, मानव जन्म मिळाला पूर्व पुण्याईनं, विसरू नको रे आई बाबा.
आई बाबाचा ऋण कधी विसरू नये बघा. आई आणि बाबा या शब्दाचं महत्व आपल्या जीवनामध्ये भरपूर आहे बघा. आई आणि बाबा हे फक्त शब्द नाही, तर ते संपूर्ण आयुष्य आहे बघा. आई म्हणजे ती जिने आपल्याला फक्त जन्मच नाही तर आपल्याला हे आयुष्य दिलं, आपल्याला हे विश्व दाखवलं. आणि बाबा म्हणजे ते त्यांनी आपल्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली. पण आजकाल परिस्थिती काय आहे बघा. आपण जोपर्यंत लहान असतो, लहान मुलांसाठी सांगतोय, जोपर्यंत आपण लहान असतो तोपर्यंत आपल्याला आपल्या आई वडिलांची आठवण असते. परंतु जसे जसे आपण लहानाचे मोठे होत जातो तसं हळूहळू आपल्याला आपल्या आई वडिलांचा हळूहळू विसर पडू लागतो. अहो ज्या मातेने आपल्या उदरामध्ये 9 महिने आपल्याला वाढवलं, बोट पकडून आपण लहानाचे मोठे झालो, त्याच बोटांना बघा त्यांच्या म्हातारपणी खऱ्या अर्थाने आपल्या आधाराची गरज असते ना, तेव्हा मात्र आपण त्यांना विसरतो. कारण आजकालची पिढी ही आपल्या मुलांमध्ये, आपल्या बायका पोरांमध्ये कुठेतरी आपल्या आई वडील गावी असतात, आपली बायका पोरं मुंबईला असतात. आमच्या मुंबईला सांगतोय आपण आपल्या बायकोला, आपल्या मुलांना दिवसातून आपण जॉबवरती आणि बायका मुलं घरी, आपण दिवसातून कमीत कमी 5 ते 10 फोन आपल्या बायकोला करतो, आपल्या मुलांना करतो. उठलात काय, झोपलात काय, खाल्लात काय. पण तो आपल्या आई बघा गावी असते, आपल्या आईला फोन करतो आपण, पण कधी एक 8 दिवसांनी, बरोबर ना, शनिवार किंवा रविवार दिवस पकडू. या जगामध्ये बघा पैसा भेटला की सर्व मिळेल, पैसा भेटला सर्व गोष्टी तुमच्या पायाशी येतील. परंतु एक अशी गोष्ट आहे की पैसा भेटली सापडणार, ती म्हणजे आपली आई आणि बाबा. आपल्या आई वडिलांसारखं मोक्षाचा दुसरं साधन नाही, म्हणून म्हणतोय बघा. मानव धर्म मिळाला विसरू नको रे परमेश्वर बघा आई आणि बाबांच्या रूपाने आपल्या घरामध्येच असतो आणि आपण मात्र त्याला मंदिरामध्ये जाऊ शकतो. तेव्हा आई बाबाच्या रूपाने भेटण्यास आला, तुझं भोवती आनंदाने वाटला. कलियुगामध्ये मोबाईलचं युग चालू आहे. आज बघा 1 वर्षाच्या मुलापासून अगदी म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना मोबाईलचं वेळ लागलेलं आहे. आणि हेच मोबाईलचं वेळ बघा हळूहळू व्यसन बनत चाललेलं आहे. आज बघा मोबाईल
मोबाईल या आजच्या घडीला विज्ञान युगाचा सर्वात मोठा शोध आहे. मोबाईल आजच्या घडीला विज्ञान युगाचा सर्वात मोठा शोध आहे. आज एका जागेवरती बसून जगापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य हे इंडियाच्या मोबाईल मध्ये आहे. एका जागेवरती बसून जगापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य या मोबाईल मध्ये आहे. परंतु आपण या मोबाईल मध्ये एवढे बुडून गेलो की माणसातील प्रेम, माणसातील आपुलकी, माणसातील जिव्हाळा, माणसातील गाठीभेटी या मोबाईल मुळे जगात सुटून गेलेला आहे. बघा पूर्वीच्या जमान्यामध्ये बघा मूल रडायला लागलं, छोटस मूल रडायला लागलं की आई जवळ प्रेमाने घ्यायची. आई प्रेमाने जवळ घ्यायची आणि जवळ घेतल्या ते मूल रडायचं बंद व्हायचं. पण आजकाल परिस्थिती काय आहे? मूल रडायला लागलं की आई प्रेमाने जवळ घेते आणि हातात मोबाईल काढून देते आणि त्या मोबाईलवरती छोटा भीम लावून देते. आणि आजकाल बघा आपली मुलं पण एवढी हुशार आहेत की त्या मोबाईलवरती छोटा भीमला बघितल्यावर लगेच रडायचे बंद होतात. आपल्या मुलांना बघा मोबाईलचं वेळ, मोबाईलचं व्यसन हे कोरोना काळापासून जास्त लागलंय आपल्या मुलांना. कारण आजकाल सर्व शिक्षण बघा सर्व मोबाईलवरती आहे. संपूर्ण शिक्षण या मोबाईलवरती अवलंबून आहे. कोरोना बघा संपूर्ण जगाला कोरोना संपूर्ण जगाला नवीन काहीतरी शिकून गेला. कोरोना जाता आपल्या सगळ्यांना नवीन काहीतरी शिकून गेला. परंतु जाता आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देऊन गेला. आज शालेय शिक्षणासाठी मोबाईलची गरज आहे. परंतु आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं ही काळाची गरज आहे. माझा काळ गेला उरली आठवण, माणूस माठ झाला माठ भूल. तुझं भक्ती एकच प्याला का तू नावीची ओठाला, एकच प्याला का तू नावीची ओठाला. दारू पडला तो दारूचा घास का तू नावीची ओठाला, धूर संपवील की स्वतःला. आज कलियुगामध्ये हे व्यसनाचं व्यसन युग. आज बघा आपल्या समाजाचा महत्वाचा घटक म्हणजे आपली तरुण पिढी मुंबई सारख्या ठिकाणी पब मध्ये जाणं, रेव पार्टीमध्ये जाणं, दारू पिणं, सिगरेट पिणं हे प्रतिष्ठेचं मानलं जातंय. बघा आज बघा छोटी मुलं सुद्धा नाक्यावरती उभं राहून व्यसन करतायत, बरोबर ना. पण यांच्यामध्ये थोडं आपल्या पालकांचं पण दुखतं. आपले पालक पण तेवढे जबाबदार असं मला वाटतं. कारण आपली मुलं जर का निर्व्यसनी पाहिजे असतील, पाहिजे असतील तर पहिल्यांदा स्वतः निर्व्यसनी असलं पाहिजे, बरोबर का. कारण कधीतरी एखाद्या छोट्या मुलाजवळ जाऊन बसा आणि एखादी गोष्ट करून बघा. एखाद्या छोट्या मुलाजवळ जाऊन बसा, हसून बघा, ते मूल लगेच
लगेच असतात, कधी जर रडून बघा ते मूल रडण्याचं नाटक करतात, कारण ते आपलं अनुकरण करत असतं. आपली मुलं आपली अनुकरण करतात बघा. आणि म्हणून बघा, व्यसन हे प्रत्येकाने केलं पाहिजे, प्रत्येकाला व्यसन असलंच पाहिजे या मताचा मी आहे. आम्हाला पण व्यसन आहे, आम्हाला व्यसन आहे, यांना व्यसन आहे, हे भाऊ आहे माझ्या बाजूला बसले, यांना व्यसन आहे, यांना व्यसन आहे. कुठलं व्यसन? एकच व्यसन ते म्हणजे परमेश्वराचं भजन. असं व्यसन बघा प्रत्येकाने केलं पाहिजे. व्यसन करा वाचनाचं, व्यसन करा देशभक्तीचं, व्यसन करा आपल्या बरोबर दुसऱ्याचं भलं करण्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा बघा व्यसन केलं, पण कशाचं? स्वराज्याचं. वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली, कशासाठी? स्वराज्य स्थापन करण्यासाठी. आणि आज आपलं बाबलो वयाच्या 16 वर्षी हे आता बियरची बाटली घेणार, दुसऱ्या हातामध्ये सिगरेट आणि वरच्या खिशामध्ये विमल, गुळगुळ गुळगुळ. अहो कशासाठी? तर आयुष्याची बर्बादी करण्यासाठी, नाही का? आणि यामधून जर बाहेर पडायचं असेल त्यासाठी भजन आहे. आमचे श्रीधर बुवा मुंगेकर नेहमी एक गोष्ट सांगतात भजनामध्ये, व्यसन मुक्तीचं साधन ते म्हणजे भजन. आणि या भजनामध्ये जो रंगला, या भजनामध्ये जो रंगला तो व्यसन मुक्त झाला. कारण कसं आहे बघा, आज जोपर्यंत या भजनामध्ये आपण बसला, टाकून तंबाखू खाणार, टाकून सिगरेट पिणार, टाकून दारू पिणार, कारण तुम्ही भजनामध्ये बसला तोपर्यंत कोणी कोणतंही व्यसन करणार नाही, कारण हे भजन आहे. या भजनातून बाहेर गेला ती मात्र गॅरंटी नाही. जोपर्यंत तुम्ही भजनामध्ये आहात तोपर्यंत तुम्ही व्यसन मुक्त आहात. म्हणून म्हणतोय बघा, दूर संपली श्रीमता, और भावरिता कोणी दासी साऱ्या संसाराला. तुझं भोवती, तुझं भोवती, तुझं भोवती आज तरी वाचला. आज बघा आपल्याजवळ सर्व आहे, मोबाईल आला, पैसा आला, गाडी आली, बांगला आला, जमीन जुमला आला, परंतु आपल्याजवळ सुख समाधान राहिलेलं नाही आहे. या उलट बघा संतांजवळ ना पैसा होता, ना मोबाईल होता, ना गाडी होती, ना बंगला होता, ना जमीन जुमला होता, तरी ते सुखी आणि समाधानी होते. कारण त्यांच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम होतं, परमेश्वराचं नाम होतं. कारण 84 दशलक्ष योनी फिरून परमेश्वराने आपल्याला हवे मनुष्य जन्म दिलेला आहे. या मनुष्य जन्माचं सार्थ या हरिनामामध्ये दडलेलं आहे. म्हणून म्हणतोय बघा,
आज या गजराच्या माध्यमातून एकही वाईट शब्द आमच्या गौरव पांचाळवांना एकही वाईट शब्द बोललेलो नाहीये याची साक्ष तुम्ही आहात. म्हणून बुवा ज्याप्रमाणे ही बारी चालू आहे त्याप्रमाणेच बारी ठेवा. आता एक भंडारी काय करू शकता याची प्रचिती नक्की मी तुम्हाला तिसऱ्या बारीक देणार. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम
देव पंढरी पंढरी माझा देव पंढरी पंढरी चंद्रभागे जाती
बसली पारावर कामधंदा सोडूनी राधा बसली पाऱ्यावर होती नगर गाण्याची भारी तिच्या
धन्यवाद। या ठिकाणी छोट्या संख्येतच असेल आपण या ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। डबल वारी म्हटली की महिला वर्ग प्रामुख्याने नसतो, कारण बुवा लोक काय बोलतील आणि काय करतील हे तो भरोसा नसता, त्याच्यामुळे महिला वर्ग येत नाही। ते बरे आणि त्यांची टीव्ही बरी आणि टीव्ही वरून त्यांची मालिका बरी, त्यांना बाकीचा तुम्ही काय करता त्याच्याशी काही लेना देणं नसतात। परंतु मग एखादा जर कार्यक्रम असेल तर कार्यक्रमाची शोभा ही स्त्रियांमुळे वाढत असते। एखाद्या कार्यक्रमामध्ये जर स्त्रिया नसतील तर त्या कार्यक्रमात शोभा राहणार नाही। आणि या जगामध्ये आज सगळ्यांच्या पुढे बघा स्त्रियावर या सगळ्या स्त्रिया आहेत। सगळ्यांना आपल्या पुरुष वर्गात सुद्धा चांगल्या मार्गाने जायचं असा तर पहिला प्रथम महिला वर्गाचा ऐकायला लागतात। आज या ठिकाणी या महिला वर्गासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ। केशवा माधवा केशवा माधवा केशवा माधवा तुझ्या नावात केशवा माधवा तुझ्या नावात बऱ्याचशा फरमाईश झालेल्या होत्या, परंतु वेळेच्या अभावी त्या सगळ्या माझ्यामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करतो। केशवा माधवा तुझ्या नामात जोडला केशवा माधवा तुझ्या नामात या मंडळावरती पण गजर आणि